कार्यक्रमाला कमलबाई देवाळे आणि रंजनबाई जांबुके यांनी 1 रुपये दिला आहे. तसेच आयुष दिनेश लांबे आणि अथर्व दिनेश लांबे यांनी सुद्धा 100 रुपये दिलाय. त्यांचं म्हणणे असं आहे, ताई लई भावाचा हाल करू नको ग, एक दिवस भावच कामाशी येईल तुझ्या. हो तुझ्या बापाचा जीव तू घालवलाय. ताई वा, आज भावाला भीक मागायला लावली इथभर पोटासाठी. अरे वा वा. हॅलो. सरली प्रीत सरली नाती लाज वाटते का? हा, त्या माता माऊलींकडे जाऊन भीक मागितलीस, कळलं ना? आई काय कष्ट असतात ते कळलं ना? खराम खोरा. अरे लहानपणापासून आयुष्यभर मी तुझ्यासाठी माझा रक्त झिजवलं रे. परंतु तुला माझ्यासाठी काय करता आलं? कधी कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही मी केली. परंतु माझ्या बाबाचा जीव घ्यायला तुला लाज नाही वाटली. का केलं तसं का? अगं तुझ्या मनामध्ये कोणीतरी विष कालवले ग ताई. अगं नातं तुटलं ग काय? ते नातं तुटलं ताई. अगं तुझ्या मनासारखं झालं सगळं. काय बहाणा बनवला ताई? मला बापाला मी वाढलं. अरे वा 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 ताई. म्हणजे मी बहाणा बनवलाय? अरे तुझ्या मनाला भावना कळाली ताई काय आहे? अरे इथवर उठण्यासाठी आलो भावाच्या बाबावरती उठली ताई. भर घुंट्यासाठी हरामखोरा बापाचा जीव घ्या. कमवले. अगं ही बाबाची ओवाळणी समजताई. आज भाऊ मी ना बाबाचा तुला मी ओवाळणी दिली. आई हे जर असंच चालू राहिलं ना ताई, अगं रक्षाबंधन बंद होईल, भाऊबीज बंद होईल. ताई येतो मी माझ्या मार्गाला निघून जातो ताई. एवढी लाखभर रुपये कमाई करून तुला मी असं जिवंत सोडेन असं वाटतं. अरे दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाये. काहे को दुनिया बनाई. अरे सगळी मतलबी दुनिया ही मतलबी दुनिया. अरे कोण कोणाचं नसतं, कोण कोणाचं नसतं तर म्हणून जग नुसतं. ताई येतो ताई. कुठे येतोस? हॅलो. अरे तुझा मुर्दा पाडल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही.
कशी चामडी लोळवले त्या हरामखोराची. बरोबर आहे. यात हरामखोराची अशीच चामडी लोळवली पाहिजे. हॅलो, त्याचबरोबर चालल्या कार्यक्रमाला सचिन कौदरे यांच्याकडून 51 रुपये आहे. श्री नारायण प्रसादी वर्गभारमंडळ भालगुडी तालुका मुळशी केंद्र कोण आपलं सध्या करून द्या. धन्यवाद. हॅलो, या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम होईल. यात्रा कमिटीला विनंती आहे की सत्काराचा कार्यक्रम उरकून घ्यायचा आहे यात्रा कमिटी. आणि त्यानंतर राहिलेलं 10 मिनिटाचा बघा नाट्य राहिलेलं आहे. त्यातून एक सत्काराचा कार्यक्रम. पाहिलं कशी चामडी लोळवली हरामखोराची. त्याच्या नरडीचा घोटच घेणार होते. घोटात घ्यायला पाहिजे नव्हता. कारण म्हणतात ना, जेवढी सुंदर बायको असेल त्याची अक्कल गुडघ्यामध्ये असते. अहो काय बोलताय तुम्ही, मी समजले नाही. होय, पुन्हा कोणी सांगून देतो चालन. हे जे कारस्थान केलं असेल तर एक सर्जेराव सावकाराने केलं आहे. बाबाजी कसलं कारस्थान, मी नाही समजले. भर जत्रेमध्ये तुझ्या बाप्पाने आणि तुझ्या भावाने याच सर्जेरावचा अपमान केला आहे. त्याच्या अपमानाचा बदला कसा घेन आणि कुठल्या प्रकारे घेन तो ठरवत होतो. तोच बदला म्हणजे माझा भाचा सदाशिव मोहिते आणि त्याचीच बायको तू शालन त्यांच्या रूपाने हा अपमानाचा बदला घेतला आहे. आणि हे संपूर्ण षडयंत्र रस्ता असेल तर यात सर्जेराव सावकाराने घेतला आहे. म्हणजे हे सगळं काही घडलं आहे, हे कटकारस्थान तुमचं आहे. यामध्ये माझ्या रामचा आणि माझ्या वहिनीचा काही एक दोष नाही. आणि कुठल्याही प्रकारचा दोष नाही. फक्त दोष आहे यात सर्जेराव सावकार. हे काय केलं तुम्ही? माझ्या घरात आरावर नागत फिरवलं तुम्ही. तुम्हाला काय वाटतं? बापे चांडाळे, या सर्जेराव सावकाराच्या अंगावरती हात असते. तुझ्यासारख्या कितीतरी यात सर्जेराव सावकारांनी दाशी बनवून ठेवलं आहे. आणि माझ्याच भाच्याची बायको बनवून तुला सोडतोय, नाहीतर तुझा केव्हाही कधी लोट केला शिवाय राहिलं नसतो. वेळ कशाला एकटा म्हटलं. मी काय करू चुकले? माझं चुकलं. मी माझ्या भावाला ओळखू शकले नाही, माझ्या बाबाला ओळखू शकले नाही. या लेस सावकाराने माझ्या मनात विष घालवलं आणि मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता माझ्या घरादारावर नागत फिरवलं. एक 2 मिनिटं या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम होईल आणि मग नाट्याचा शेवट होईल. महिला मंडळाला विनंती, 2 मिनिटं वगैरे नाट्याला शेवट पाहून जा. सर्व माता भगिनीला विनंती आहे. तुला काय झालं ना? तुला काय होऊ देणार नाही. अगं तुझ्या मनासारखं झालं नाही. अगं हा भाऊ तुझ्या आयुष्यातून निघून जातोय का काय? नाही राहत नाही. माझे बाबा, माझी बहिणी, माझ्या आईचं मला सोडून गेली. मी तुला काय होऊ देणार नाही ना. नाही
अगं किती हाल केले ग माझं तू. राम मला माफ कर राम. अगं हे असं चालू राहिलं तर बहीण भावाचा नातं आयुष्यातून संपत जाईल. ताई येतो का ताई? ताई! राम राम तुझ्या ताईला सोडू नको जाऊ राम. राम तुझी ताई चुकली रे. राम तुझी ताई तुला ओळखायला चुकली. राम मला माफ कर राम. काय होऊन बसलं माझ्या हातून राम. माझ्या हातून काय होऊन बसलं. माझ्या पूर्ण घरादारावर नागर मी स्वतः फिरवला. मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही. माझ्या वडिलांवर मी संशय खाल्ला. माझ्या बहिणीवर संशय खाल्ला. माझ्या भावावर संशय खाल्ला. आणि माझ्या संसारावर माझ्या घरादारावर नागर फिरवला. परंतु सावकार हे सगळं कटकारस्थान तुमचं आहे ना, एवढं लक्षात ठेवा. माझ्या आयुष्याचा शेवट झाला तरी चालेल, पण तुझा शेवट मात्र माझ्या हातूनच होणार आहे. जो मला सावकाराला पाहिजे होता ते संपूर्ण आपण केलं आहे. त्याच्या शिरप्या आणि रामड्या त्यांच्या घराघरावरती नांगर फिरवून त्या दोघांना मरणाच्या वाटाला लावलं आहे. आणि मरणाच्या वाटाला लावला असून एवढंच नसून त्यांची जास्तारी संपूर्ण सगळ्यांना भीक मागायला लावली आहे. पण तोच आपला भाचा या ठिकाणी नजर पडत नाही. अरे सदा बोला भाऊ मामा. सदा या ठिकाणी तुला बोलवण्याचे कारण म्हणजे एकच, तुला माहीत नाही आणि ठाऊक नाही. आम्हा कारण तरी काय आहे? तुला जे सांगितलं होतं ना, तुझा तो सासरा आणि तुझा तो मेहुणा त्या दोघांनी गावच्या जत्रेमध्ये माझा घोर अपमान केला होता. आणि त्याच घोर अपमानाचा बदला म्हणजे तोच त्यांच्या दारावरती नांगर फिरवला आणि त्यांना भीक मागायला लावली. होय मामा, बरोबर आहे. आणि भीक मागायला लावून नसून एवढ्यावरती थांबलो नाही, पण तुझी तिची बायको ती सागर ती माझ्या मध्ये आली आहे आणि तिने माझ्या अंगावरती हात टाकला आहे. मग बघ, तुला मामा पाहिजे का तुझी बायको पाहिजे? मामा, तोंडातला शब्द तोंडात ठेवा. जे काय बोलायचं असेल तर ते मला बोलायचं. शालंना बोललेलं मी कदापि तुझी जर बायको असेल तर असल्या 56 राणा या सावकाराने ठेवलेला आहे. काय बोलताय? तोंडातला शब्द तोंडात ठेवा मामा. बोलताना शब्दाची रचना व्यवस्थित करा मामा. कोणाशी बोलत आहे तुम्ही? दादा, ज्याच काट्याला लहानाचा मोठा केला त्याच काट्या समोर होतोय. आणि तुझी जर एवढी जीभ ओळखत असेल तर तुझा अंत याच मामाच्या हातातून असेल. मामा, तुम्ही जर असं बोलत असाल तर बायको माझी तुमच्या नगरीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. मामा, विचार करून बोला मामा. शालत, हे काय केलं तू? शालत, हे काय केलं तुम्हाला समजलं नाही? अहो, तुमच्या मामाने तुमच्या मनात विष कालवलं. तुम्ही मागचा पुढचा कोणताही सत्याचा शोध न घेता तर विष माझ्या मनात कालवलं. माझ्या बापाकडून मला हक्क मागायला सांगितला. तो हक्क मी मागितला. माझे बाबा मला सोडून गेले आणि
पुढे सगळं काही कारस्थान तुमच्या मामाने रचलं आणि माझ्या मनात माझ्या वहिनीविषयी, माझ्या रामविषयी, माझ्या अमृताविषयी बीज कालवलं आणि माझ्यामुळे त्यांची ही परिस्थिती झाली आणि त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. हे सगळं काही तुमच्या मामामुळे झालंय. माझ्या दारावर नागर पुरवला नीच माणसानं. मग मी याला कशी काय सोडेल म्हणून ह्या माणसाचा जीव घेतला आणि आता माझ्या आयुष्याचा शेवट हा मला पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे. कारण मी जो काही गुन्हा केलाय तो अक्षम्य गुन्हा आहे. याला माफी नाही. शालन, तू जरी गुन्हा केला असला तर त्या गुन्ह्यामध्ये मी सुद्धा आहे. चल आपण दोघेही पोलिसांच्या स्वाधीन होऊ. म्हणजे तुम्हाला तुमचा गुन्हा मान्य आहे? होय. तर ठीक आहे, आपलं आयुष्य आता जन्मठेप झाली तरी चालेल, परंतु आपल्या या गुन्ह्याची ही शिक्षा आहे आपल्याला. होय, ठीक आहे. ऐका, सकाळपासून आतापर्यंत केलेली संत सेवा, सोनाने भेटली ठेणगी अर्थात रकात रंगली भाववीत हा वगनाट्य आम्ही आपल्या समोर सादर केलेला आहे. हा वगनाट्य याच ठिकाणी समाप्त झालेला आहे. तरी